छगन भुजबळ यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवणार असल्याची माहिती मिळते। जे हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। रुग्णालयाचं तुरुंग प्रशासनाला रुग्णालयानं हे पत्र पाठवलं। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रकृती अस्वस्थतामुळे गेल्या महिन्यात जे रुग्णालयात दाखल झालेल्या छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झाली नसून फक्त चाचण्यांसाठी त्यांना अन्य इतर रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। आणि जे रुग्णालय आवश्यक त्या सुविधा जे रुग्णालयात नसल्यामुळे त्यांना आता इतर चाचण्यांसाठी रुग्णालयात हलवले जाते आणि असं पत्र रुग्णालयाकडून तुरुंग प्रशासनाला पाठवण्यात आलंय। महाराष्ट्र सुदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सप्टेंबर महिन्यात त्यांना आर्थर रोड कारागृहात हलवून जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। अधिक माहितीसाठी फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सिंग। विशाल, छगन भुजबळ यांना आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवणार असल्याची माहिती कळते, काय सांगाल? जर आपण बघाल तर सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र उघड सदना प्रकरणाचे जे आरोपी छगन भुजबळ आहेत त्यांना जे मध्ये ऍडमिट केला गेला होता आणि त्यावेळी त्यांना अंगदुखी डोकंदुखी असे अनेक त्रास होता असा म्हणता गेला होता। पण त्यानंतर अजूनपर्यंत त्यांना बरा वाटत नाहीये, म्हणून त्यांची काही चाचणी केली पाहिजे असा समोर येते आहे। आणि तो जे असल्याचे सूत्र त्यानुसार की जे हॉस्पिटलमध्ये सगळीच मशिनरीज नाही आहेत, काही मशिनरी कमतरता आहेत, म्हणून ती चाचणी करण्यासाठी ते चाचणी करण्यापुरत्या फक्त चाचणीसाठी भुजबळला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात यावे असा पत्र जे हॉस्पिटलनी आठवड्यातूनच लिहिलेलं आहे। भक्ती नक्कीच धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीबद्दल। तर चाचण्यांसाठी आता छगन भुजबळ यांना इतर रुग्णालयात हलवण्यात येणार आहेत। जे हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या सुविधा नाही आहेत आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। रुग्णालयानं तुरुंग प्रशासनाला अशा प्रकारचं पत्र पाठवलंय।